सरकारनं 100% फसवलं, मराठा समाजाला काही मिळालं असं अजिबात वाटत नाही. हे जे ओबीसीचे भुजबळ असतील किंवा अजून कोणी शेंडगे असतील, हे जे विरोध करतायत हे टोटली पॉलिटिक्स आहे, हे राजकारण आहे. पण मराठा कुणबी एक आहेत असं कायदा म्हणत नाही ना, की ज्या पद्धतीने आंदोलन थांबलं ते चुकीच्या पद्धतीने थांबलं, त्यामुळं लोकांचा अपेक्षाभंग झालेला आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे या मागणीला घेऊन सुरू झालेलं मनोज जरांगे यांचं आंदोलन सगळे सोयरे या शब्दावर येऊन थांबलं. यानंतर मराठा समाजासह ओबीसी नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. मात्र संभाजी ब्रिगेडला या संदर्भात काय वाटतं या संदर्भात आपण आज संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता डॉक्टर शिवानंद भानुसे यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, काय सांगाल? सगळ्यात मोठं आंदोलन उभं राहिलं होतं आतापर्यंतचं, मात्र ते आंदोलन आता थांबले. नेमकं तुम्हाला याच्यावर काय प्रतिक्रिया द्यावं? सर्वप्रथम महाराष्ट्र टाइम ऑनलाईनच्या सर्व प्रेक्षकांना जय जिजाऊ. हे जे आंदोलन जागतिक पातळीवरचं सर्वात मोठं आंदोलन उभं राहिलं होतं, परंतु या आंदोलनातून काही निष्पन्न झालं असं वाटत नाही. सरकारनं 100% फसवलं असं दिसतंय. कारण साधी अधिसूचना काढली आहे आणि त्याच्यावर मग ते वटहुकूम काढणार आहेत. जी अधिसूचना काढली आहे, जी मुळात पहिले अस्तित्वात होतीच, ज्या कायद्यात जात वैधता प्रमाणपत्राच्या कायद्यात ते होतच, तीच अधिसूचना काढली. त्यामुळं मराठा समाजाला काही मिळालं असं अजिबात वाटत नाही. मराठा समाजाची 100% फसवणूक झाली आहे असं संभाजी ब्रिगेडचं मत आहे. मात्र असं जरी असलं 100% काहीच मिळालं नाही, मग जणू जे काही या आंदोलनाचं नेतृत्व करत होते त्यांनी तर त्या ठिकाणी गुलाल उधळला आणि आपला विजय झाला असे देखील उल्लेख केला होता. गुलाल उधळला 2-3 गोष्टी असू शकतात. पहिली गोष्ट ही आहे की भावनेच्या भरात गुलाल उधळला, आणि किंवा त्यांना हे कळलं नसावं, किंवा कुणी त्यांना व्यवस्थित सांगितलं नसावं, किंवा कुणीतरी हे जाणीवपूर्वक करायला लावलं असावं. असे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यांनी का गुलाल उधळला आणि का, याची कारणं आम्हाला तरी नाही काही सांगता येत, कारण ते काही दिसत नाही. गुलाल उधळण्यासारखं काहीच झालेलं नाहीये. मग मनोज जरांगेंनी त्या ठिकाणी गुलाल न उधळता तसंच थांबायला पाहिजे होतं का? नेमकं त्या कंडिशनला काय केलं पाहिजे आणि ते जे केलंय ते योग्य का? नाही, आंदोलन त्यांनी थांबवणं त्याबद्दल आमचं काही म्हणणं नव्हतं. कारण कसं होतं, इमिजिएट महाराष्ट्र सरकार असं काही करेल असं लगेच महाराष्ट्र सरकारच्या हातात काही नव्हतं, हे पण तेवढंच खरं आहे. परंतु ज्यावेळी त्यांना हे आंदोलन थांबवायचं होतं तेव्हा त्यांनी ठोस महाराष्ट्र सरकारकडून ते लेखी घेऊ शकत होते. ते महाराष्ट्र सरकारला सांगू शकत होते, जर तुम्ही आमचे हे लेखी दिलेलं तुम्ही पाळणार नसाल, शब्द पाळणार नसाल, तर येत्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला धडा शिकू. आणि जनतेला तसं आव्हान करायचं असतं. ठीक आहे, आंदोलन थांबवल्याबद्दल काही नाही, पण चुकीच्या पद्धतीने थांबलं त्याचं वाईट वाटतं. याच दरम्यान ज्यावेळेस हे आंदोलन थांबलं त्याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की मी जी शपथ घेतली होती शिवरायांच्या साक्षीने, तर ती शपथ आता पूर्ण झाली असा उल्लेख त्यांनी केलाय. तुम्हाला काय वाटतं, खरं शपथ पूर्ण झाली आहे का? आणि जर नाही झाली तर ती कशी झाली असते? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोणतं आरक्षण दिलंय हे एकदा त्यांचे कोण कायदेतज्ञ आहेत, सल्लागार आहेत, किंवा स्वतः येऊन सांगावं की मराठा समाजाला हे आरक्षण दिलंय, किंवा आतापर्यंत हे मिळत नव्हतं, आता असं असं मिळणार आहे. कुणीही त्यांच्या वतीने येऊन सांगावं, लाईव्ह सांगावं. आपण महाराष्ट्र टाइमकडून लाईव्ह चर्चा घेऊ. एक तरी गोष्ट सांगावी की आतापर्यंत हे होत नव्हतं आणि आता मराठा समाजासाठी हे होणार आहे. असं काहीही झालेलं नाहीये. त्यामुळे शपथ घेऊन जे त्यांनी सांगितलेलं होतं ते शपथ त्यांनी पूर्ण केलेली नाही. मनोज जरांगे यांनी आतापर्यंत जी काही ठाम भूमिका घेतली होती की आम्हाला सरसकट आरक्षण पाहिजे, त्याच मनोज जरांगेंनी सरकारचं ऐकलं. यामुळे आता आंदोलनाची दिशा भरकटली आहे का? समाजाची दिशा भरकटली आहे का? काय वाटते? नाही, ठीक आहे, या आंदोलनापुरते जरांगेंनी हे केलं होतं, सांगितलं होतं. परंतु ठीक आहे, समाजाच्या लक्षात आल्यानंतर माझी समाजाला आपल्या मठाच्या माध्यमातून मी विनंती करतो की भावनेच्या भरात विचार करू नका. वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे की खरंच आपल्या पदरात काही पडलंय का, आणि समाजाला जर हे सत्य हे सांगावं लागणार आहे. एक अभ्यासक म्हणून, एक संभाजी ब्रिगेडचा प्रवक्ता म्हणून, एक या चळवळीतला 20-22 वर्षापासून काम करत असलेला म्हणून आमचं हे कर्तव्य आहे की हे समाजाला सांगणं, की समाजाला जागृत करणं की आपल्याला काही मिळालेलं नाही. हा लढा इथून पुढे आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. मराठा समाजाचा जोपर्यंत ओबीसी समाज माध्यमातून, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून, परवा आम्ही आमचे अध्यक्ष
ॲडव्होकेट मनोजदादा आखरे, महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन बैठक घेतली, कायदेशीर बाबीवर चर्चा केली आणि इथून पुढे या आंदोलनाला कशी दिशा देता येईल या पद्धतीनं लोकांना खरं सांगण्याचं काम आम्ही केलंच आहे, पण इथून पुढे कशी दिशा देता येईल हे आम्ही करणार आहोत. राज्य सरकारने यापूर्वी देखील 2 वेळेस मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, मात्र ते टिकलं नव्हतं. नेमकं काय कारण होती त्यावेळेची आणि आता काय परिस्थिती? पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, नारायण राणे समिती त्यांनी नेमली होती आणि त्यांनी 16% आरक्षण दिलं होतं. ज्या दिवशी त्यांनी 50%च्या वरचं 16% आरक्षण दिलं त्या दिवशी आम्ही संभाजी ब्रिगेडची बैठक कोल्हापूरला सुरू होती. त्या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध केला होता की हे आरक्षण टिकणार नाही. तेव्हा जनतेने आम्हाला शिव्या घातल्या होत्या, ट्रोल केलं होतं, खूप घाणघाण बोलले होते. परंतु नंतर लगेच लक्षात आलं लोकांच्या की काय झालं. 18ला फडणवीसांनी आरक्षण दिलं होतं, तेव्हा आम्ही तेव्हा पण सांगितलं होतं, मी संभाजीनगरमध्ये प्रेस घेऊन सांगितलं होतं हे आरक्षण टिकणार नाही. तेव्हाही लोक आम्हाला शिव्या घालत होते भावनिक पातळीवर. पण आता लोकांच्या तेव्हा पण लक्षात आलं हे जे आरक्षण गेलं याची 3 कारणं आहेत. त्याचं पहिलं कारण आहे की 102वी घटना दुरुस्ती. दुसरं कारण आहे इंदिरा साहनी प्रकरणानुसार 50%च्या वरचे अधिकार राज्य सरकारला नाहीत. तिसरं कारण आहे की जे टक्केवारी काढली, म्हणजे मुंबई हायकोर्टानं 12 आणि 13% आरक्षण दिलं होतं, 30% समाज आहे, 17 आणि 18% प्रतिनिधित्व मिळालेलं आहे, म्हणून 12 आणि 13 राहतात, तसं आरक्षण दिलं होतं. सुप्रीम कोर्टानं ती टक्केवारी 50%त काढली, त्यामुळे ते गणित चुकलेलं आहे. हे रिव्ह्यू पिटिशनमध्ये सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून देणं अपेक्षित होतं, पण ते झालं नाही. क्युरिटीमध्ये तशी आर्ग्युमेंट होत नाही, त्यामुळे अपेक्षा नाही. आणि तिसरं महत्वाचं कारण हे होतं की एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस लागतात 50%च्या वरच्या आरक्षणासाठी. त्यासाठी तो समाज गावकुसाबाहेरचा वगैरे वगैरे लागतो. आता तो समाज, आम्ही SC STचं आरक्षण मागतच नाहीये, मराठा समाज ओबीसीचं आरक्षण मागतो. ओबीसी साठी मराठा समाज बॅकवर्ड आहे, पण SC ST साठी फॉरवर्ड आहे. तुम्ही फॉरवर्डचा अर्थ चुकीचा लावू नका. आणि गायकवाड आयोग फेटाळलेला नव्हता. कारण एक साधी गोष्ट सांगतो, जर एखाद्या मुलाचं एज्युकेशन MA BEd असेल तर तो शिक्षक होऊ शकतो, MA BEd BA BEd असेल तर. पण त्याला जर तुम्ही सिनियर कॉलेजला नोकरी दिली आणि कुणी त्याच्या विरोधात कोर्टात गेलं तर त्याची नोकरी जाईल. याचा अर्थ असा होतो की ती डिग्री बोगस नाहीये, त्याचं क्वालिफिकेशन तिथलं आहे. म्हणजे आयोगाचं काम काय आहे, ओबीसीत समावेश करणे आहे त्या 50%त, आणि त्याच्यासाठीची ती प्रक्रिया असते. वरचं आरक्षण देऊन ते टिकत नसतं, ते संविधानिक आहे. त्यामुळं गायकवाड आयोग फेटाळलेला नाही. गायकवाड आयोग आजही, गायकवाड आयोगाचा डेटा महत्वाचा आहे, तो सुक्रे आयोगाला वापरता येईल. जो काही अध्यादेश राज्य सरकारने काढलाय नुकताच, तो उपयोगाचा नाही असं म्हटलं जातंय. मग असं असताना ओबीसीचे काही नेते जे याला विरोध करताय, नेमकं ही भानगड काय? हे जे ओबीसीचे भुजबळ असतील किंवा अजून कोणी शेंडगे असतील, हे जे विरोध करतायत हे टोटली पॉलिटिक्स आहे, हे राजकारण आहे. म्हणजे मराठा समाजाला अंधारात ठेवण्याचं राजकारण आहे. म्हणजे मराठा समाजाला खूप काही मिळालंय आणि आता आम्ही ते मिळू देणार नाही, अशा पद्धतीचा एक भास करतायत. असं काही नाही. बबनराव तायवाड्यांनी सांगितलंय की त्यांनी काही गोष्टी स्पष्ट बोललेत. तसं भुजबळ आणि हे जे करतायत याला काही तथ्य नाही, हे फक्त राजकारण आहे. मराठा समाजाला वाटावं आम्हाला खूप काही मिळालंय आणि अंधारात ठेवावं असंच दिसतंय, दुसरं याच्या पाठीमागं काहीही नाही. मात्र याच अधिसूचनेचा मराठा समाजाला नेमका फायदा काय होणार आहे? या अधिसूचनेचा नव्यानं काहीही फायदा होणार नाही. कारण सगळे सोयरे जे म्हटलेलं आहे ते पितृसत्ताक पद्धतीने म्हटलेलं आहे. पहिलं तेच होतं. सजात म्हटलेलं आहे, त्यामुळे तिथेही काही होणार नाहीये. कारण मराठा कुणबी 100% एक आहेत हे खरंय. आम्ही 126 पुरावे गायकवाड आयोगाला दिले होते, 30 पानाचं प्रकरण लिहिलं होतं. पण मराठा कुणबी एक आहेत असं कायदा म्हणत नाही ना. कायदा जर तसं म्हटलं असता तर मग मराठा कुणबी म्हणून किंवा मराठा तत्सम जात म्हणूनच ओबीसीत आले असते. कारण 2004ला कुणबी मराठा, मराठा कुणबी, लेवा पाटीदार, लेवा पाटील हे आले, तसं कॉमा करून मराठा पण आले असते. परंतु कायदा म्हणतो या 2 जाती आहेत, त्यामुळे ते सजातीय असं व्हॅलिड होणार नाही. आज प्रमाणपत्र जरी दिलं ओबीसीचं कुणबीचं तरी ते जात वैधता प्रमाणपत्र व्हॅलिड होणार नाही. आणि व्हॅलिड केलंय एखाद्या अधिकाऱ्यानं तरी ते न्यायालयात टिकणार नाही. कारण हा देश संविधानावर चालतो, कायद्यावर चालतो आणि कायदे सगळ्यांसाठी सारखे असतात. त्यामुळे जे संविधानिक आहे तेच करा ना, असंविधानिक कशाला करते? मग तुम्ही जर म्हणताय याचा फायदा होणार नाही, तर मनोज जरांगे तर म्हणताय की सगळे सोयरे म्हणजे सरसकट, तर मग हे नेमकं काय?
ते वाचल्या मी किमान 10 वेळा ती अधिसूचना वाचली आहे. त्याच्यावर आता हरकती पण सांगितलेल्या आहेत. पण हरकती देऊन न देऊन काय होणार आहे? ते त्याला चॅलेंज करायची गरजच नाही. मुळात जे जुनं होतं तेच आलेलं आहे. नव्यानं काही आलेलं नाहीये. किंवा ते जर म्हणत असतील मनोज जरांगे पाटील, तर त्यांचे कोणी कायदेतज्ञ असतील, त्यांच्यासोबत आपली लाईव्ह चर्चा करण्याची तयारी आहे. त्यांनी प्रश्न विचारावेत, आम्ही विचारतो. त्यांच्या प्रश्नाची उत्तर आम्ही देऊ, आमच्या प्रश्नाची उत्तर त्यांनी द्यावीत. दूध का दूध, पाणी का पाणी जनतेसमोर होऊन जाऊ द्या. कोण खरं कोण खोटं. मग मराठा समाजाला संविधानानुसार आरक्षण कशा पद्धतीने मिळू शकतं? मराठा समाजाला संविधानानुसार आरक्षण आमचे आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब, मराठा सेवा संघाचे संस्थापक, यांनी 91ला सांगितलं होतं की मराठा समाजाचा सरसगट ओबीसीत समावेश केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य होतं, त्यामुळे कुणबी नोंदी इथं मिळत नाहीत, निजामाचं रेकॉर्ड नाही. त्यामुळं मराठा म्हणूनच ओबीसीत समावेश करावा लागेल. आणि गायकवाड आयोगानुसार मराठा समाज मागास ठरलेला आहे. 26 निकषापैकी फक्त 13 निकष लागतात मागास ठरण्यासाठी. गायकवाड आयोगाने 21.5 म्हणजे 22 निकष मराठा समाजानं पूर्ण केलेले आहेत. आणि तेव्हाच आमचे अध्यक्ष मनोजदादा आखरे, महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही मिटिंग घेऊन आम्ही तेव्हाच शासनाला प्रस्ताव दिलाय. त्यानंतर वारंवार शासनाकडे पाठपुरावा केलाय की मराठा समाजाचा सरसगट ओबीसीत समावेश करा. आता जो न्यायमूर्ती सुक्रे आयोग अस्तित्वात आहे, त्या सुक्रे आयोगामार्फत गायकवाड आयोगातील त्रुटी दूर कराव्यात. नवीन काही सर्वेक्षण जे राहिलेले ते कंप्लीट करावं आणि सुक्रे आयोग महाराष्ट्र सरकारनं स्वीकारावा. आहे त्या 50% मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करून टाकावा. तुम्हाला जर असं वाटत असेल की टक्केवारी वाढलीये, गर्दी झालीये, तर केंद्र सरकारकडे अर्ज करावा आणि 10-12% विशेष घटना दुरुस्ती करून आरक्षणाची मर्यादा वाढवून घ्यावी. आणि रोहिणी कमिशननुसार अ ब क ड तुम्हाला त्या ओबीसी मध्ये सुद्धा करता येईल, 19% सुद्धा करता येईल. त्या पद्धतीने ते करावं. ह्याच संविधानिक मार्ग आहे. दुसरा आरक्षणाचा संविधानिक मार्ग या देशात अस्तित्वात नाही. आणि जर असेल तर 75 वर्षात SC ST ओबीसी शिवाय असं कुठलं आरक्षण दिल्या गेले आणि ते कुठल्या कोर्टात टिकले असं कुणीतरी येऊन सांगावं. म्हणजे या आरक्षणासारखं आरक्षण मिळेल असं म्हणता येईल. तसं कुठलंही आरक्षण अस्तित्वात नाही. त्यामुळं हा एकमेव संविधानिक मार्ग आहे. त्या दृष्टीनं हे करता येईल. दुसरा मार्ग अस्तित्वात नाही. 2 वेळा केलेले कायदे टिकले नाहीत ESBC SCBCचे. तर एखादा साधी जी तुमची एक पत्र काढताय, तुम्ही अधिसूचना काढताय आणि त्यानंतर वटहुकूम काढायचं म्हणताय, हे टिकण्याचा काही विषयच नाही ना. कारण भारतीय राज्यघटना जे म्हणते, कायदेशीर जे आहे त्या पद्धतीनंच जावं लागेल. राज्य सरकारच्या काही मर्यादा आहेत. केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची अशा पद्धतीनं आहे. केंद्राचे अधिकार, राज्याचे अधिकार, समवर्ती सूचीचे अधिकार, न्यायालयाचे अधिकार हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यामुळे राज्य सरकारच्या अखत्यारीत ओबीसीत समावेश करणे आणि टक्केवारी वाढवणे हे केंद्र सरकारच्या हातात आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरा मार्ग आरक्षणाचा अस्तित्वात नाही. या आंदोलनाच्या दरम्यान एक गोष्ट आणि एक आकडा महत्वाचा ठरत होता, तो म्हणजे शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी. तर हा जो आकडा सांगितला जातोय त्या आकड्याबद्दल काय वाटतं आणि जे काही सर्वेक्षण सुरू आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, थोडक्यात सांगा. जो 57 लाख, 54 लाख, 39 लाख, 37 लाख हे आकडे विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र ज्यांना अगोदरच कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहेत ते. मराठवाड्यात फक्त 28,000 मिळालेले आहेत. आणि 28,000 पण एक पुरावा 6 ते 12 ठिकाणी मिळालेला आहे. त्यामुळे ते 10-12 हजाराच्या वर नाहीत. आणि खरी अडचण आरक्षणाची मराठवाड्यातली आहे. कारण इथे नोंदी सापडत नाहीत आणि मराठवाड्यात नाही सापडलेल्या. 10-12 हजार मल्टिप्लाय 10 केलं तर खूप झालं तर लाखभर मिळतील. 1.25 कोटी 1.5 कोटी समाजाला मराठवाड्यातल्या जर लाखभर मिळणार असतील तर 1% बी मिळणार नाही ना. त्यामुळे त्याचा काही उपयोग होणार नाही. हे सगळे अफवा आहे. 54 लाख, 57 लाख हे सगळं खोटं आहे. सरकारनं सांगावं कुठलं आहे. मराठवाड्याचा आकडा तर त्यांनी परवा दिलाच ना, 28,000 आहे. मग याच्या बाहेरचा तर काही विषयच नाही. विदर्भात 100% आहे, 1-2% राहिलेत. खानदेशमध्ये 1-2% आहेत. पश्चिम महाराष्ट्रात 2-5% असतील. बाकी मात्र ओबीसीत सगळ्यांचा समावेश झालेला आहे. मराठवाड्यातल्या मराठ्यांचा निजामाचं राज्य असल्यामुळे, 12 वर्ष आंध्राचा भाग असल्यामुळे इथे मराठवाड्यातल्या मराठ्यांवर अन्याय झालेला आहे. म्हणून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून, सामाजिक न्यायाच्या अंगाने आम्ही म्हणतो की मराठवाड्यातल्या मराठ्यांवर अन्याय झाल्यामुळं यांचा ओबीसीत समावेश करा. कारण कुणबी मराठा एकच आहे. कायदा तसं म्हणत नाही. त्या पद्धतीने तुम्हाला जावं लागेल आणि कायदा करावा लागेल आणि समावेश करावा लागेल. तेच संविधानिक आहे आणि तेच होऊ शकतं.
काही आंदोलन 8-9 महिने उभं राहिलं होतं, 7-8 महिने. याच्यामध्ये मोठा जनाधार उभा राहिला होता आणि मोठ्या अपेक्षा मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीला लागल्या होत्या. मग आता हे काही सगळं झालं, त्यातून मराठा समाजाला नेमकं काय मिळालं? आंदोलन यशस्वी ठरलं का अपयशी ठरलं? पहिल्यांदा असं वाटत होतं की मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वात एवढा समाज एकत्रित आला. मुद्दा असा आहे की हा समाजाचा उद्रेक होता. मोर्चाच्या काळातही समाजाचा उद्रेक होता, समाज एकत्रित आला. आताही समाज एकत्रित आला. एवढ्या मोठ्या सभा झाल्या, जागतिक रेकॉर्ड झालं. सुरुवातीच्या काळात असं वाटत होतं आता काहीतरी होईल आणि समाज एकत्रित आलाय म्हणजे लोकशाहीमध्ये एक साधा गरीब फाटका माणूस एक नेता म्हणून पुढे येतो, त्याच्या प्रामाणिकपणावर जनता विश्वास ठेवते आणि त्याच्या प्रेमात पडते आणि आवाज दिला की जनता उभी राहते. 12-12, 18-18 तास लोकांनी वेटिंग केलं. इकडून मुंबईला निघाल्यानंतर 26 तारखेला पूर्ण महाराष्ट्रातून सगळे लोक 26 तारखेला मुंबईला निघालेले होते. खूप मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु असं वाटतंय की ज्या पद्धतीने आंदोलन थांबलं ते चुकीच्या पद्धतीने थांबलं. त्यामुळं लोकांचा अपेक्षाभंग झालेला आहे. गोर गरीब मराठा आशेनं, अपेक्षेनं, भावनेच्या भरात निघाला होता. खरंच वाईट वाटते की ज्या पद्धतीने त्यांच्या अपेक्षाभंग झाला असा व्हायला नको होता. परंतु ठीक आहे, यानंतर आपण समाजाला सांगितलं पाहिजे. आम्ही ते सांगणार, प्रबोधन करणार आणि आरक्षणाचा लढा आम्ही संभाजी ब्रिगेड, विविध संघटना, समाज म्हणून आम्ही त्या सुरूच ठेवणार. तर नक्कीच हे होते संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता प्राध्यापक भानुसे सर यांनी सांगितलं की हे आंदोलन चुकीच्या पद्धतीने थांबलंय. याच्यातून मराठा समाजाला खूप काही अपेक्षा होत्या, मात्र ती साध्य झालं नाही. सुशील राऊत, महाराष्ट्र टाइम्स, छत्रपती संभाजीनगर.